सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. जय महाराष्ट्र. आजचा आपला विषय आहे. तुम्ही गेले 2-3 दिवस पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये बिहार भवन बांधण्यात येणार आहे. 314 कोटीचं भवन बिहारी लोकांसाठी, म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या ह्या परप्रांतीय लोकांसाठी. आणि खरोखरच नवल पण सुद्धा वाटतं, कारण हे भवन खरोखर हे लोकांसाठी करण्यात येत आहे की राजकारणासाठी करण्यात येत आहे, हा पण तेवढाच विषय आहे. कारण आत्ताच पार पडलेल्या निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच दुसऱ्या दिवशीच हे भवन या ठिकाणी होणार आहे अशी घोषणा झाली. मग ह्या मागे काय, कोणतं राजकारण चालू आहे, कोणाला डिवसण्याचा प्रयत्न चालू आहे, हे पण त्यातूनच एक सिद्ध होतं का मराठी माणसाला पुन्हा जागा करण्याचं इकडे धोरण आखलं जात आहे का, हे पण तेवढंच खरं आहे. खरोखर हे भवन ह्या ठिकाणी उभारलं पाहिजे का की नको. एक मराठी माणसाला तुम्ही विचारलं तर कोणीही तुम्हाला बोलेल की हे नको. कारण आधीच बहुसंख्य परप्रांती इथे येऊन आमच्या भोगांडी बसलेल्या आहेत आणि त्याचा सर्व मनस्ताप आपल्या मराठी माणसांना होतोच आहे. तर इथल्या लोकांना होतो आहे. ते लोक आज मुंबईतून बाहेर जात आहेत. मुंबई तुडुंब भरलेले आहे. मराठी माणूस आज हळूहळू बाहेर चालला आहे, कारण जागाच नाही आहे. कारण एवढी लोकसंख्या वाढली, असंख्य प्रयत्न होऊन सुद्धा इथे हे सगळं आज बाहेरच्या लोकांनी येऊन सगळं काबीज केलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच आता हा येणारा परत पुन्हा एकदा बिहारी भवन सांगायला वाटतं की ह्या बिहारी भवनचा उद्देश म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की ते येणारे लोक, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी इकडे उपचार करण्यासाठी, लोकांसाठी निवारा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. मला त्यांना पण हे सांगायचं की एवढंच जर त्यांचा तुम्हाला पुळका असेल, त्यांच्या आरोग्याची काळजी असेल, तर 314 का 13 कोटीचं जे हे बजेटमध्ये जे होणारं हे भवन आहे, ते तुम्ही बिहारमध्येच तुम्ही चालू करा, जेणेकरून तिकडच्या बिहारी लोकांना त्याचा लाभ होईल. पण नाही, कारण ह्याच्या मागे तुम्हाला राजकारण करायचं आहे. इथे आलेल्या तुमचे बिहारी मतदारांना तुम्हाला खुश करायचं आहे, हेच मला वाटतं धोरण असू शकतं. आणि आपल्या इथल्या महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा समजणं गरजेचं आहे की आज आपल्या गावाखेड्यातून, कोकणातून, सातारा, सांगली, कोल्हापूर, जालना, विदर्भ, मराठवाडा लोक या विभागातून लोक मुंबईमध्ये उपचारासाठी येतात. पण आपल्याच लोकांना उपचारासाठी आल्यानंतर इकडे राहण्यासाठी जागाच नसतो. मग हे परप्रांतीयांची भवनं बांधून काय फायदा. तर आपलाच माणूस, आपल्याच माणसाची इकडं आपण पूर्णतः सगळी क्षमता पूर्ण करू शकत नसू, त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नसू, तर कशाला पाहिजे हे राजकारणी, कशाला पाहिजे हे नेते. काय चाललंय आता फक्त हे सामान्य लोकांचं पण लक्षात ठेवावं की ह्या भवनाचं काय करायचं आहे. हे भवन हे लोकांच्या उन्नतीसाठी नाही आहे. हे भवन 2 प्रांतीय घटकांमध्ये वाद करण्यासारखं हे भवन आहे. त्यामुळे हा विषय खरोखरच सोज्वल विषय आहे आणि खरोखर हा अतिशय गंभीर विषय आहे. ह्या विषयाकडे प्रत्येक मराठी माणसानं त्याच नजरेने पाहणं गरजेचं आहे आणि याला विरोध करणं पण तेवढंच गरजेचं आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर बांधत असाल तर तुम्ही तुमच्या प्रांतात बांधा, तिथल्या लोकांना त्याचा फायदा होऊ दे, ही एक चांगली खरोखर भावना असेल. आणि जर दिवसच्या प्रयत्नाने बांधत असाल तर मात्र मराठी माणूस शांत बसणार नाही, ही पण तेवढीच गोष्ट खरी आहे. आज एवढाच आपण सांगू शकतो. धन्यवाद.